सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झाला आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. रखडलेला मान्सून पुन्हा एकदा त्याच्या वाटेवर लागलेला आहे, तो पुढे सरकत आहे. त्याच्यामुळे मान्सून लवकरच आता महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मान्सूनची उर्वरित महाराष्ट्रात दाखल होण्याची तारीख, मुंबईत दाखल होण्याची तारीख, आत्ता हवामान प्रणाली नेमकी कशा प्रकारे काम करते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. माझ्या मागे तुम्ही जी बघताय ती सॅटेलाइट इमेज आहे. सध्या आपल्याला दिसतंय की बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, हा सगळा महाराष्ट्राचा भाग असेल. इथे मोठ्या प्रमाणात ढग आपल्याला दिसत आहेत, चक्राकार वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांआधीची तुम्ही सॅटेलाइट इमेज जर बघितली तर आपल्याला तिथे असं दिसतं की पूर्ण कोरडं वातावरण महाराष्ट्रात होतं, ढगच तयार होत नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून मान्सून एकाच ठिकाणी रखडलेला आपल्याला पाहायला मिळत होता. 6 तारखेला मान्सून तळकोकणात दाखल झाला, त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात त्याने हजेरी लावली. 10 तारखेनंतर ते आत्ता 22 तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकलाच नव्हता. पण आता मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे. हवामान प्रणाली तुम्ही जर बघितली तर इकडे दक्षिण भारतामध्ये, इकडे महाराष्ट्राचा हा भाग आहे, हा सगळा किनारपट्टीचा भाग भारताचा तुम्ही बघितला, बंगालचा उपसागर बघितला, दोन्ही ठिकाणी मोठ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, चक्राकार वारे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मान्सूनसाठी महाराष्ट्राचा बघा तुम्ही विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणात ढग तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच चक्राकार वाऱ्यांमुळे आता हळूहळू उत्तरेच्या बाजूला ही सगळी प्रणाली वरच्या बाजूला सरकून काय होणार आहे तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे. कधीपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो, मान्सूनची दाखल होण्याची नेमकी तारीख काय आहे, हे सगळं सविस्तर सांगते. त्याआधी मान्सूनची प्रोग्रेस जाणून घेऊयात. पुढची इमेज आपण पाहू, त्यानुसार मान्सून कुठे कुठे सरकलेला आहे, तो पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन कुठे कुठे सरकू शकतो, कशा प्रकारे महाराष्ट्र सुद्धा व्यापू शकतो, हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. ही तुम्ही जर इमेज बघितली तर इथे आपल्याला दिसतंय की मान्सून बघा 22 तारखेला वरच्या दिशेने, म्हणजेच काय तर त्याने दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या वरचा भाग सुद्धा व्यापलेला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सगळीकडे हळूहळू तो उर्वरित महाराष्ट्र आपल्याला व्यापताना दिसतोय. पूर्वेच्या बाजूला सुद्धा इकडे जर आपण अनेक ठिकाणी बघितलं तर मान्सूनची आपल्याला पॉझिटिव्ह अशी प्रगती पाहायला मिळतेय. दुसरीकडे इकडे जर तुम्ही बघितलं तर मान्सून युजली आता हवामान विभागाने सांगितलेलं होतं काय की 20 जून पर्यंत तो अख्खा महाराष्ट्र व्यापू शकतो. पण आता एल निनोचं संकट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळतंय तर मान्सून थोडासा उशिरा जे आहे ते महाराष्ट्र असेल किंवा उर्वरित वरचा सगळा उत्तरेचा भाग आहे तो व्यापणार आहे. पुढची आपण जी इमेज आहे ती पाहणार आहोत. लोकमतने या संदर्भात वृत्त दिलेलं आहे. मान्सून संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे, हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे नेमकं काय म्हणतात ते सगळं आपण जाणून घेऊयात. आता बघा, 23 जून पासून मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. म्हणजेच काय तर जसं की मी सांगितलं, हवामान प्रणाली ज्या प्रकारे सातत्यानं सक्रिय आपल्याला पाहायला मिळतात त्याचाच परिणाम म्हणून मान्सून जो आहे तो 23 जून पासून सक्रिय होईल आणि उर्वरित महाराष्ट्र व्यापेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी या संदर्भात काय सांगितलंय बघा, 2019 ते 2023 या एल निनो वर्षात मुंबईत मान्सूनचं 25 जूनला म्हणजेच तब्बल 14 दिवसांनी उशिरा आगमन झालं होतं. या वर्षी सुद्धा एल निनोचं वर्ष असल्यामुळं 2026च्या एल निनो वर्षात सुद्धा मान्सूनचं गुरुवारी म्हणजेच 25 जूनला मुंबईत आगमन होण्याची शक्यता आहे. पुढे ते असं म्हणतात की 25 जून ते बुधवारी 1 जुलै दरम्यान, 25 जून ते 1 जुलैच्या दरम्यान, या सगळ्या 1 जुलै म्हणजेच जूनचा शेवटचा आठवडा ते 1 तारखेदरम्यान मान्सून जो आहे हा मुंबईसह संपूर्ण कोकण व्यापू शकतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. 20 जून पासूनच वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता मुंबईमध्ये 25 तारखेला मान्सूनचं आगमन झाल्यानंतर जो जूनचा शेवटचा आठवडा असणार आहे, या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापू शकतो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे सगळे जिल्हे व्यापू शकतो. 1 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनला अख्खा महाराष्ट्र व्यापायला वेळ लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुद्धा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून आपल्याला जे आहे ती महाराष्ट्रामध्ये पुढची प्रगती करताना दिसणार आहे. आता आपण अलर्ट पाहूयात. हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, जो मॅप हवामान विभागाने जारी केलेला आहे त्यानुसार आपण जाणून घेऊयात की कोणत्या भागामध्ये आपल्याला
काय अलर्ट देण्यात आलेले आहेत. आता ही जी तुम्ही इमेज बघताय 22 तारखेला आपण जर बघितलं तर नागपूर असेल, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या भागांमध्ये हीट वेव्ह कायम आहे. म्हणजेच काय तर विदर्भाला अजून सुद्धा उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाहीये. दुसरीकडे आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा सगळा भाग, कोकण असेल, मराठवाड्यातील सगळे जिल्हे या भागांना हवामान विभागाने अलर्ट दिलाय. या भागांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो, पण काही जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा हीटवेव्ह आहे. म्हणजेच काय तर यवतमाळ आणि विदर्भातील काही जिल्हे. 23 तारखेचा आपण अंदाज बघूयात. 23 तारखेला इकडे बघितलं तर नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये हीटवेव्ह कायम असणार आहे. कोकणातील सगळे जिल्हे, वरचा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, यवतमाळ जर सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. वरती 24 आणि 25 तारखेचा अंदाज सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊ. बघा 24 तारखेला सुद्धा विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह कायम आहे, पण कोकणाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पाऊस कायम आहे. 25 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला, 25 तारखेला मान्सून दाखल होण्याची तारीख बोलली जाते मुंबईमध्ये. इकडे आपल्याला दिसतं की सगळीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणात पाऊस आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे, पण विदर्भामध्ये अजून सुद्धा अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला हीटवेव्ह आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता आणि आपल्याला काय दिसतंय तर वादळी पाऊस, मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रात 25 तारखेपर्यंत असणार आहे. उकाडा सुद्धा असणार आहे. 25 जून पर्यंत हीटवेव्ह कायम असणार आहे. पण खऱ्या अर्थाने 25 तारखेनंतर मान्सूनचा पाऊस मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल आणि उकाड्यापासून खरा दिलासा आपल्याला कधी मिळेल तर 25 तारखेनंतर मिळेल असं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा अंदाज होता पुढच्या काही दिवसांचा. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे पाऊस पडतोय का, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.